आदित्य ठाकरे असतो, उद्धव ठाकरे तो, शरद पवार तो, कोणीही या घोटाळेबाज अनिल परबला वाचवू शकणार नाही. अनिल देशमुख आणि अनिल परब दोघांना जेलमध्ये जावंच लागणार. भावना गवळी यांचा 100 कोटीचा घोटाळ्यावर आज ईडीने जी कारवाई सुरू केली आहे त्याचं मी स्वागत करीत आहे. उद्धव ठाकरेचा 11 जे घोटाळा 11 आहे ठाकरे साहेबांची, हे त्यातल्या 11वं प्रकरण आहे. भावना गवळींनी केंद्र सरकारच्या एनसीडीसीचे 44 कोटी रुपये, स्टेट बँकचे 11 कोटी रुपये, बालाजी आर्टिकल बोर्ड 55 कोटीचा कारखाना काढला आणि तो कारखाना सुरू होण्यात होतं तेव्हा तो 55 कोटीचा कारखाना भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड या भावना गवळीचा बेनामी कंपनीला फक्त 25 लाखात दिला. ओनली 25 लाख रुपये मध्ये. अशा प्रकारचे एका बाजूला स्टेट बँकेच्या 11 कोटीची लूटफाट, पुसत नागरी सहकारी बँक आणि अन्य सहकारी संस्थांचे 11 कोटी रुपये, 44 कोटी रुपये एनसीडीसी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे आणि अन्य संस्थांचे मिळून व्याजासह आज 100हून अधिक कोटी रुपये भावनाताई गवळींनी देणे आहेत. भावना गवळी यांनी 55 कोटीचा कारखाना भावना एग्रो मध्ये हे बेनामी पद्धतीने घेतलाय. फक्त एवढंच नव्हे, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या दडपणाखाली रिसोड वासिम पोलीस स्टेशननी खोटी FIR रजिस्टर केली. भावना गवळींनी सांगितलं 7 कोटी रुपये रोख माझ्या कार्यालयातून रविवारी सकाळी 5 वाजता चोरीला गेले. आज या गोष्टीला 15 महिने झाले. ठाकरे साहेब उत्तर देत नाही. 7 कोटी भावना गवळीकडे आले कुठून? या संबंधात गेल्या महिन्याभरात मी ईडी, बेनामी प्रॉपर्टी ऍक्ट, इन्कम टॅक्स विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फायनान्स मिनिस्ट्री, महाराष्ट्र सरकारचं सहकार मंत्रालय, एनसीडीसी आणि केंद्र सरकारचं सहकार मंत्र्यांकडे पुरावेसह तक्रार केली आहेत. या सगळ्यांकडे या संबंधात चौकशी सुरू झालेली आहे. स्टेट बँकेने भावना गवळीचं स्वतःचं ऑफिस आणि एक घर जप्तीची नोटीस काढली आहे. विलफुल डिफॉल्टर्सचं प्रोसिजर पूर्ण होण्यात जमा आहे. त्याच्या अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया भावना गवळीच्या विरोधात CBI मध्ये आता FIR होणार. त्याचबरोबर भावना गवळी आणि तिच्या सहकाऱ्यांनी फोर्जरी केली आहे. हे फोर्जरीचे पेपरची कॉपी मी आपल्याला देतोय. हा SBIचा डिफॉल्टरचा पुसद नागरी सहकारी बँकेने सांगितलं भावना गवळी आणि तिचा संस्थांनी फॉर्जरी केली आहे. ते कागद, चॅरिटी कमिशनरचा कागद, या सगळ्यांची कॉपी पण मी आपल्याला देत आहे. भावना गवळीवर ईडीची कारवाई ही सुरुवात आहे. याचा पुढे CBI, बेनामी ऍक्ट, इन्कम टॅक्स, विलफुल डिफॉल्टर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, या सगळ्यांची कारवाई होणार आहे. आता अनिल परबचं पण घेऊन टाकू. नहीं, ये पहले पूरा करो. हाँ,
हे तुला पाहिजे नाही तेवढं जे आहे ते सगळे देतात हे नको देऊ ते सेफ आहे ना तर हे एक सेकंड हे कुठलं तू दुसरं आणलं हे नाही रे आधी दिलं होतं ते ना हे ह्याचं यस सॉरी शिवसेना सांसद उद्धव ठाकरे जी की राइट हैंड भावना गवली ने 100 करोड़ का घोटाला किया है। उनके अनेक संस्थानों में आज ईडी ने छापे मारे हैं। सर्च सर्वे और आगे भी कार्रवाई होगी। भावना गवली ने अपनी स्वयं की अध्यक्षता वाला बालाजी आर्टिकल बोर्ड कारखाने में 44 करोड़ गवर्नमेंट ऑफ इंडिया का कर्जा लिया, 11 करोड़ स्टेट बैंक ऑफ इंडिया और अन्य कर्जे लिए और ये 55 करोड़ का कारखाना भावना गवली ने अपने ही बेनामी कंपनी भावना एग्रो प्राइवेट लिमिटेड को सिर्फ 25 लाख में दे दिया। वो जो नई कंपनी बेनामी थी उसने और 11 करोड़ का कर्जा लिया। भावना गवली ने इस प्रकार से 100 करोड़ के लोन्स एडवांसेस लिए हैं और सब डुबा दिए हैं। 18 करोड़ रुपया कैश भावना गवली और उनके जो 9 संस्थाएं हैं उसमें से कैश विड्रॉ किया गया है और भावना गवली को बचाने के लिए मुख्यमंत्री कार्यालय उद्धव ठाकरे जी ने फर्जी एफआईआर करवाया। रविवार सुबह 5 बजे भावना गवली अपनी ऑफिस में काम कर रही थी, तब 5-7 लोगों ने आके 7 करोड़ रुपया भावना गवली के कपाट में रखे थे, वो चोरी करके ले गए। मैं गए 1 महीने से विभिन्न मंत्रालय, वित्त मंत्रालय, स्टेट बैंक ऑफ इंडिया, इनकम टैक्स विभाग, बेनामी प्रॉपर्टी, ईडी, कोऑपरेटिव मिनिस्ट्री, इन सब जगह पर हमने ये शिकायत डॉक्यूमेंट के साथ में दी है। इसके अंतर्गत आज ये पहली कार्रवाई हो रही है। भावना गवली को विलफुल डिफॉल्टर घोषित किया गया है। उसके अंतर्गत सीबीआई में एसबीआई ने कंप्लेंट फाइल करनी है। जो उन्होंने 55 करोड़ का कारखाना 25 लाख में 55 करोड़ तो सरकारी कर्ज लिया था और वो 25 लाख की कंपनी भावना गवली की बेनामी है, ये हमने सिद्ध कर दिया है। तो बेनामी एक्ट के अंतर्गत भी कार्रवाई होगी। साथ में 18 करोड़ कैश विड्रॉ किया, वो इलीगल था, तो इनकम टैक्स भी इसकी जांच कर रहा है। स्टेट बैंक, रिजर्व बैंक ऑफ इंडिया, उद्धव ठाकरे के ये जो डल्टी 11 है उसमें से 11वां नाम ये भावना गवली का है। सभी संस्थानों के द्वारा कार्रवाई होगी। 100 करोड़ की जो इन्होंने भावना गवली ने जो चोरी किए, साइफन ऑफ किया है, वो पैसा वापस सरकार की तिजोरी में जाना चाहिए, ये हमारी मांग है। उद्धव ठाकरे यांचे मंत्री म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे मंत्री अनिल परब यांनी गैरकायदेशीर रिसोर्ट बांधलं हे उद्धव ठाकरे सरकारने लोकायुक्तांना कळवलं आहे। जे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी अपर मुख्य सचिव महसूल वन विभाग यांना जो 13 जुलै 2021 ला पत्र दिलं होतं, त्या पत्रातले 2 पॅरेग्राफ मी वाचून दाखवतो। एका प्रकरणात लिहिलं आहे की प्रस्तुत प्रकरणी नगर रचनाकार रत्नागिरी यांनी 12 ऑक्टोबर 2017 ला
तहसीलदाराला पत्र दिलं होतं की CRZ-3 आहे, 200 मीटरचा आत आहे, इथे कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ शकत नाही. आणि त्यानंतर अनिल परबनी इथे रिसोर्ट बांधलं. याच्यात पुढे लिहिलं आहे, हा त्यांचा रिपोर्ट, उद्धव ठाकरे सरकारने जो दिलेला रिपोर्ट, की या संदर्भात जिल्हास्तरीय किनारा व्यवस्थापन समिती रत्नागिरीची 17 जून 2021 चे बैठकीत सदर बांधकामाबाबत चर्चा होऊन मौजे मुरुड तालुका दापोली सर्वे नंबर 446 मधील साई रिसोर्टचा बांधकामाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 52 व 53 तसेच पर्यावरण संरक्षण नियम 1986 मधील तरतुदीनुसार तात्काळ कारवाई करण्याबाबत उपविभागीय अधिकारी दापोली यांना निर्देश देण्यात आले आहे. ते जिल्हास्तरीय जे CRZ कमिटी आहे त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात आणि त्यांनी रिपोर्ट कुठे पाठवलाय? त्यांनी लिहिलंय प्रधान सचिव पर्यावरण तथा अध्यक्ष महाराष्ट्र यांना हा अहवाल पाठवण्यात आला आहे. त्याचे मंत्री सन्माननीय आदित्य ठाकरे आहेत. आदित्य ठाकरे यांचा मंत्रालयात MCZ आणि रत्नागिरी जे किनारा प्रादेशिक कमिटी या दोघांनी म्हटलं आहे की अनिल परबचं रिसोर्ट गैरकायदेशीर आहे, त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा असा आदेश देण्यात आला आहे. आता मंत्रिमंडळात राहू कसा शकतो? ज्याचं बांधकाम गैरकायदेशीर घोषित करण्यात आलं आहे. अनिल परबनी फोर्जरी केली. 12 ऑक्टोबर 2017 ला टाउन प्लॅनिंगने कळवलं, तर त्यानंतर अनिल परबनी रिसोर्ट बांधला. त्याची पुढची गंमत सांगतो की शेवटचा पॅरेग्राफ आहे. सदर मिळकतीमध्ये विना परवाना केलेला बांधकाम उपविभागीय यांनी सध्याचे मालक सदानंद कदम यांना नोटीस पण बजावली आहे. एक विदाउट परमिशन केलं, दुसरं CRZ मध्ये केलं, तिसरं त्यांना परवाना जो फोर्ज परवाना होता तो 500 मीटरचा होता, 5000 फूटचा, त्यांनी 17,800 स्क्वेअर फीट बांधकाम केलं. मुख्य मुद्दा असा आहे की अनिल परब यांनी 26 जून 2019 ला ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं, हे बांधकाम हा रिसोर्ट माझा आहे. अनिल परबनी लिहिलं होतं. अनिल परबनी स्वतः 2019-20 आणि 2020-21 चा प्रॉपर्टी टॅक्स अनिल परबनी भरला. अनिल परबच्या नावाने रिसीट आहेत. अनिल परबच्या खात्यातून पैसे देण्यात आले आणि 2020-21 चा केव्हा भरला? 17 डिसेंबर 2020 ला. म्हणजे अनिल परब मंत्री असताना गैरकायदेशीर रिसोर्ट त्यांनी बांधलं, तो माझा आहे, त्याचा प्रॉपर्टी टॅक्स भरला. मंत्री महोदय स्वतः गैरकायदेशीर बांधकाम करतात आणि त्याला वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री परिवार करत आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे करीत आहेत. दुसरी गोष्ट आहे, एक चार्टर्ड अकाउंटंटनी रिपोर्ट दिला ऑफिशियली महाराष्ट्र सरकारला की रिसोर्ट बांधण्यात 5,42,44,200 रुपये खर्च झाले आहेत. सन्माननीय अनिल परब यांनी एक दमडीचा खर्च पण स्वतःचा अकाउंट मध्ये दाखवलेला नाही. मग रिसोर्ट बांधण्याचा पैसा कुठून आला? सचिन वाझेचा वसुलीमधला पैसा होता
किरीट सोमय्यांनी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर अनिल परबनी स्वतःचा मित्राचा सदानंद कदमच्या नावाने हा रिसोर्ट 1 कोटी रुपयात करून टाकला. बांधकामाचा खर्च 5,42,00,000 लाख, मार्केट व्हॅल्यू ग्रामपंचायत प्रमाणे 21 कोटी आणि 1 कोटीत एग्रीकल्चर लँड म्हणून विकला. म्हणून अनिल परबच्या विरोधात आम्ही बेनामी प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये कंप्लेंट फाईल केली आहे. मनी लॉन्ड्रिंग झालं आहे, 5,42,00,000 खर्च केले पण ते व्हाईट मध्ये दाखवले नाही आहेत म्हणून ईडी मध्ये कंप्लेंट केलेली आहे. एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री MCZA मध्ये फॉलोअप करतोय आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये हिअरिंग सुरू झालेल्या आहेत. माझी मागणी आहे ईडीनी इन्कम टॅक्सनी बेनामी प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये, ईडीनी मनी लॉन्ड्रिंग मध्ये याची चौकशी केली पाहिजे. दुसरी गोष्ट, मंत्रीनी गैरकायदेशीर बांधकाम केलं आहे हे त्यांचा पर्यावरण मंत्रालयाचा MCZA महाराष्ट्र समिती आणि जिल्हा समितीने लिहिलंय, त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतरही मंत्रिमंडळात कसं राहू शकतो. अनिल परबची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ही आमची मागणी आहे. ओके. नाना पटोलेंनी म्हटलंय की फक्त किरीट सोमय्या ज्यांच्यावर आरोप करतात त्यांच्यावरच फक्त ईडीची चौकशी होते, म्हणजे केंद्रातल्या विरोधी पक्षांवरच ईडीची कारवाई होताना दिसत आहे, बाकीच्यांवर कारवाई कुठे होत नाहीये. मला काय वेळी हास्यास्पद वाटतं की आघाडी सरकार जे घोटाळे करतात, लूटमार करतात ते दिसतात, त्याचे पुरावे समोर येत आहेत, पण त्याच्या संबंधी कधी ना संजय राऊत बोलतात ना कधी उद्धव ठाकरे बोलतात. किरीट सोमय्या कोणाच्या विरोधात बोलतायत हे बाजूला ठेवा. घोटाळा झालाय ते अनिल परबने अनधिकृत बांधकाम केले त्याच्या मंत्रालयाने आदित्य ठाकरेंनी सांगितलं ना. भावना गवळीच्या विरोधात धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सांगितलं ना. महाराष्ट्राचा सहकार विभागाने सांगितलं ना. मग घोटाळे हे करतात, पैसे हे पळवतात. प्रताप सरनाईकची 35 कोटीची टिटवाळीची जागा आज पण जप्तीमध्ये आहेत. प्रताप सरनाईकच्या विरोधात उद्धव ठाकरे यांचे एडिशनल प्रिन्सिपल चीफ सेक्रेटरी युडी त्यांनी लोकायुक्त हिअरिंग मध्ये सांगितलं की विहान गार्डनच्या वरचे 5 मधल्या अनधिकृत आहेत. हे 15 दिवसापूर्वी सांगितलं. ते नाना पाटोळे संजय राऊतना सांगा एक घोटाळेबाजांसंबंधी बोला. आणि किरीट सोमय्याची एक छोटीशी पण चूक झाली असते ना, ते उद्धव ठाकरे पासून त्यांच्या सगळ्या गँगनी किरीट सोमय्याला आर्थर रोड नाही अंदमानला पाठवला असता. ओके. ये अनिल परब का हिंदी में बोल देता हूं. उद्धव ठाकरे के राइट हैंड अनिल परब ने जो रत्नागिरी में रिसोर्ट बनाया है वो CRZ का भंग है, गैर कानूनी है. ऐसा निर्णय महाराष्ट्र सरकार के पर्यावरण मंत्रालय ने रत्नागिरी के जिलाधिकारी ने दिया है. उनके खिलाफ कानूनी कार्रवाई करने के आदेश दिए गए हैं. अनिल परब मंत्री होते हुए ये उन्होंने बनाया है. इसका उन्होंने रजिस्ट्रेशन किया, प्रॉपर्टी टैक्स भर रहे हर साल. 5,42,00,000 खर्चा किया, उनके चार्टर्ड अकाउंटेंट ने सर्टिफिकेट दिया है. तो एक मंत्री स्वयं गैर कानूनी कार्रवाई करते हैं और उद्धव ठाकरे जी और उनके सुपुत्र जो पर्यावरण मंत्री है उससे मंत्री को प्रोटेक्ट करते हैं. अनिल परब की मंत्री परिषद से हकालपट्टी होनी चाहिए. मैंने ये अनिल परब के जो बेनामी रिसोर्ट जो 5,40,00,000 कैश में पेमेंट किया, इसके संबंध में मनी लॉन्ड्रिंग, ये ईडी, बेनामी प्रॉपर्टी एक्ट और पर्यावरण मंत्रालय नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल में शिकायत की है. मुझे विश्वास है अनिल परब पर कार्रवाई होगी. असं आहे की उद्धव ठाकरेंनी संजय राऊतचे हेच उद्योगधंदे आहेत की कुठल्याही गोष्टीला स्टंट करून
वो अनिल परबनी चोरी केली काय आहे की नाही ते सांगा ना. संजय राऊतनी 55 लाख चोरीचे परत केले ना. मी केले की संजय राऊतनी केले? 10 वर्षानंतर केले. हे अनिल परबनी चोरी केली आहे हे उद्धव ठाकरेचे मंत्रालय म्हणतात, पर्यावरण मंत्रालय म्हणतात. आणि हा विषय गेले 6 महिने चालू आहे. ज्या आरटीओ ट्रान्सफर मध्ये पैसे खाल्ले त्यातील लोकायुक्तमध्ये मी कंप्लेंट केली आहे, त्याचं राज्यपालाने त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. म्हणून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेनी चोरीला बाडी करायची, जनतेचे पैसे लुटायचे आणि कारवाई झाली तर मग काहीतरी स्टंट करायचा. त्या किरीट सोमय्याचा एक पण चूक असेल तर ह्यांनी मला अंदमान निकोबारला पाठवलं असतं. ओके. अनिल परब हे संसदीय कार्यमंत्री आहेत. कुठेतरी महाविकास आघाडीमधील नेते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात, कारण की अनिल परबांवर कारवाई झाली तर महाविकास आघाडीला मोठा धोका निर्माण होईल. आदित्य ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, कोणीही या घोटाळेबाज अनिल परबला वाचवू शकणार नाही. अनिल देशमुख आणि अनिल परब दोघांना जेलमध्ये जावंच लागणार. आई भवानीचा गजर म्हणजे